ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्यावर हल्ला झालेला आहे। बीडच्या माजलगाव मधली ही घटना आहे। मंगेश ससाणे यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे। अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। माजलगाव परिसरामध्ये ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या गाडीवर रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली। ओबीसी आंदोलक पवन करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणामध्ये आरोपींना अद्याप अटक न झाल्याच्या निषेधार्थ ॲडव्होकेट ससाणे माजलगाव पोलीस ठाण्यामध्ये भेट देण्यासाठी गेलेले होते आणि तिथून परतत असतानाच त्यांच्यावर दगडफेक झालेली आहे। त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे। माजलगाव पोलीस ठाण्यामध्ये भेट देऊन परतत असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या वाहनावर दगडफेक केली। या हल्ल्यामध्ये गाडीच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत आणि वाहनाचं नुकसान झालेलं आहे। महेंद्र मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, या हल्ल्यासंदर्भात काय अधिकची माहिती मिळते? हल्लेखोरांना पकडलंय का? ओबीसी आंदोलक पवन करवर याच्यावरती काही दिवसापूर्वी माजलगाव परिसरामध्ये हल्ला झालेला होता आणि त्याच ठिकाणी जवळपास 12 ते 13 दिवस पवन करवर याच्यावर उपचार देखील सुरू होते। मात्र या प्रकरणातल्या एकाही आरोपीला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही आणि त्याचाच जाब विचारण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि ओबीसी आंदोलक जे ॲडव्होकेट मंगेश ससाणे आहेत ते माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये काल भेट देण्यासाठी गेले होते। त्या ठिकाणी पोलिसांशी त्यांनी संवाद देखील साधलेला होता आणि तिथून मग धारूरकडे निघत असताना एक रस्त्यामध्ये हॉटेल आहे, त्या हॉटेलवरती जेवण करण्यासाठी हे सर्व मंडळी जी आहे ते थांबलेली होती। विसावा हॉटेल असं त्या हॉटेलचं नाव आहे आणि जेवण आटोपल्यानंतर धारूरकडे जात असताना तेलगाव फाट्यावरती 2 दुचाकी स्वारांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केलेला आहे आणि या गाडीमध्ये त्यांना किरकोळ जखम झालेली आहे। मात्र गाडीच्या ज्या काचा फुटलेल्या आहेत आणि त्यानंतर धारूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल झालेली आहे। 2 अज्ञात दुचाकी स्वारावर सध्या तरी तक्रार दाखल झालेली आहे। अगदी धन्यवाद महेंद्र दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आलोय बाकी काय नाही।